तर आजच्या सेशनला आपण स्टार्ट करतोय पहा. तर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट आपण बॅच स्टार्ट करतोय पहा. फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट म्हणून आपण बॅच स्टार्ट करतोय. तर बॅच स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे की फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजेस, कोणकोणत्या प्रोग्रामिंग टेक्नॉलॉजीज आपल्या ठिकाणी कव्हर करायच्या. त्यानंतर फुल स्टॅक म्हणजे काय, फुल स्टॅक डेव्हलपर होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या स्टॅक मध्ये आपल्याला काम करायचंय, म्हणजे कोणकोणत्या लेयर्स मध्ये आपल्याला काम करायचंय, त्यामध्ये फ्रंट एंड काय आहे, बॅक एंड काय आहे, डेटाबेस काय आहे, ते आज आपल्याला काय करायचंय, डिस्कस करायचंय. ओके, तर आपण आपल्या सेशनला काय करतोय आता स्टार्ट करतोय. तर जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा, आजपासून आपण स्टार्ट करतोय फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट बॅच. तर इथे तुम्हाला एक मी पीपीटी प्रेझेंट करतोय. पीपीटीच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर पहा सगळ्यात अगोदर की व्हॉट इज फुल स्टॅक. व्हॉट इज फुल स्टॅक. तर फुल स्टॅक म्हणजे काय की जसं आपण पहा, आपण युट्यूब यूज करतोय, आपण इंस्टाग्राम यूज करतोय, आपण फेसबुक यूज करतोय, तर जे काय आपल्याला दिसतंय, समजा युट्यूबचं पेज तुम्हाला दिसतंय, इंस्टाग्राम तुम्हाला दिसतंय, जे काय आपल्याला डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड किंवा त्याला म्हणायचं आपल्याला यूआय. थोडक्यात म्हणजे पहा, आपण या ठिकाणी डेस्कटॉप मोबाईल या ठिकाणी यूज करतोय, आपला लॅपटॉप असेल, समजा तुम्ही या ठिकाणी काय करतायत, इंस्टाग्रामचं पेज ओपन करताय. इंस्टाग्रामचं पेज तुम्ही काय केलं, या ठिकाणी ओपन केले. मग मोबाईल मध्ये ओपन करा किंवा लॅपटॉप मध्ये ओपन करा. ज्या वेळेस आपण या ठिकाणी इंस्टाग्रामचं पेज ओपन करतो त्यावेळेस आपल्याला काय होतात, व्हिडिओज दिसतायत पहा, रील्स दिसतायत, आपल्याला पोस्ट दिसतायत. ओके, आता पहा, ज्या वेळेस तुम्ही इंस्टाग्रामचं पेज काय करता, लॉग इन करता, सगळ्यात अगोदर पहा, तुम्हाला जर तुमचं इंस्टाग्रामचं पेज ओपन करायचं असेल, तुम्ही दुसऱ्यांचं पेज ओपन करू शकता का, दुसऱ्यांचं अकाउंट तुम्ही ओपन करू शकता का, नाही. किंवा आपलं अकाउंट दुसरं कोणी ओपन करू शकतो का, नाही. म्हणजे पहा, ज्या वेळेस आपण काय करतो, इंस्टाग्रामच्या पेजला आपण लॉग इन करतो. थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्टली प्रॅक्टिकलीच करून दाखवतो. समजा या ठिकाणी पहा, मी सर्च करतो इंस्टाग्राम, मी सर्च करतो या ठिकाणी इंस्टाग्राम. तर इंस्टाग्रामचं या ठिकाणी मला वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी सगळ्यात अगोदर मला काय करावं लागेल, माझं लॉग इन करावं लागेल. इथे पहा, तुम्हाला विचारतोय तो, इथे काय करा, लॉग इन करा, तुमच्या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड एंटर करा. ओके, म्हणजे आपण काय करतो, ज्या वेळेस मी या ठिकाणी इंस्टाग्राम सर्च केलंय त्यावेळेस मला या ठिकाणी इंस्टाग्रामचं एक पेज ओपन झालंय आणि त्यामध्ये मी काय करणार आहे, माझं युजर नेम आणि पासवर्ड, माझं युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी मी एंटर करणार. म्हणजे थोडक्यात आपण काय करतोय, इंस्टाग्रामला आपण काय करतोय, रिक्वेस्ट पाठवतोय. इंस्टाग्रामचं जे काय सर्व्हर आहे, प्रत्येक वेबसाईटचं काय असतं, या ठिकाणी एक सर्व्हर असतं पहा, काय असतं, सर्व्हर असतं पहा. ओके, तर आपण काय करतो, इंस्टाग्रामचं जे काय सर्व्हर आहे त्याला आपण रिक्वेस्ट पाठवतो. इंटरनेटच्या थ्रू आपण काय करतो, रिक्वेस्ट पाठवतो. रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सर्व्हर काय करतो, त्याच्या डेटाबेस मध्ये जाऊन चेक करतो की आपण टाकलेलं युजर नेम आणि आपण टाकलेला पासवर्ड बरोबर आहे का नाही. तुम्ही टाकलेलं युजर नेम आणि पासवर्ड तुमच्या डेटाबेस मध्ये आहे का नाही चेक करण्याचं काम करतोय. जर समजा तुमचं युजर नेम आणि पासवर्ड करेक्ट असेल, तो डेटाबेस मध्ये जर तुमची ऑलरेडी माहिती असेल, तर आपल्याला या ठिकाणी सर्व्हर काय देत असतो, तर रिस्पॉन्स देतो. सर्व्हर काय देतो, आपल्याला रिस्पॉन्स देतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर म्हणा किंवा लॅपटॉपवर म्हणा, आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट काय होतं, डिस्प्ले होतं पहा. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की आपण ज्या वेळेस सर्च करतो, मग तुम्ही युट्यूबला सर्च करताय, तुम्ही फेसबुकला सर्च करताय, तुम्ही गुगलला सर्च करताय, त्यावेळेस प्रत्येक वेबसाईटला काय असणार, एक सर्व्हर असतं पहा. तर आपण काय करतो, रिक्वेस्ट पाठवतो. आपण काय पाठवतो, रिक्वेस्ट पाठवतो आणि सर्व्हर आपल्याला काय देत असतो, रिस्पॉन्स. हे जे काय वर्किंग चालू आहे पाठीमागे, हे जे काय आपण रिक्वेस्ट पाठवतोय, आपल्याला रिस्पॉन्स भेटतोय, हे जे काय वर्किंग आहे, हे वर्किंग आपल्याला दिसत नाही. पाठीमागचं वर्किंग आपल्याला दिसत नाही. आपल्याला फक्त काय करतंय, या ठिकाणी फ्रंट
डिझाईन दिसते पा, UI दिसतोय आपला. या ठिकाणी युजर नेम, या ठिकाणी पासवर्ड, जर बरोबर असेल तर या ठिकाणी लॉग इन होणार, अन्यथा या ठिकाणी तो आपल्याला मेसेज प्रिंट करणार, सॉरी युअर पासवर्ड इज नॉट इनकरेक्ट. म्हणजे आपल्याला फक्त या ठिकाणी डिझाईन दिसते, आपल्याला या पाठीमागे काय चाललंय हे आपल्याला दिसत नाहीये. आणि अशाच प्रकारे काय असतं, वर्किंग असतं पा, रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स. या प्रकारे काय असतं, तुमचं वर्किंग चालू असतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगायचं काय, की जे काय आपल्याला या ठिकाणी दिसतंय, जे काय आपल्या ठिकाणी डोळ्याने दिसतंय, याला म्हणायचं आपला UI, याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. जे डोळ्याने दिसतंय त्याला काय म्हणायचं आपल्याला, फ्रंट एंड म्हणायचंय. आपण काय करतोय, सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतोय, रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सर्व्हर आपल्याला काय देतोय, रिस्पॉन्स देतोय, याला म्हणायचं आपल्याला बॅकएंड, याला म्हणायचं आपल्याला बॅकएंड. तर लक्षात घ्या, बॅकएंड दिसत नाही, बॅकएंडचा कोड आपल्याला दिसत नाही, आपलं फक्त काय दिसतं, फ्रंट एंड दिसतं. त्यानंतर पहा, आपला डेटा स्टोअर करण्याचं काम. आता तुम्ही लक्षात या की इंस्टाग्रामवर मिलियन्स ऑफ काय या ठिकाणी अकाउंट्स आहेत पहा. तर प्रत्येकाचा डेटा कुठे ना कुठेतरी स्टोअर ठेवलेला असतो. समजा तुम्ही आज इंस्टाग्रामचं अकाउंट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन केलंय, आणि समजा तुम्ही भविष्यात मध्ये 4-5 दिवसांनी तुम्ही काय केलंय, तेच अकाउंट तुम्ही लॅपटॉप मध्ये ओपन करतायत, तुमचीच माहिती तुम्हाला दिसतीये, तुमच्या अकाउंटला तुमचीच माहिती दिसते. म्हणजे थोडक्यात काय होतीये, की आपले जे काही फोटो असतील, व्हिडिओज असतील, रील्स असतील, ते सगळे आपण काय करतो, स्टोअर करून ठेवतो. स्टोअर करण्यासाठी आपण या ठिकाणी काय यूज करतो, तर डेटाबेस. स्टोअर करण्यासाठी काय असतो आपला डेटाबेस, टू स्टोअर द डेटा. म्हणजे इथे याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड, याला म्हणायचं आपल्याला या ठिकाणी बॅक एंड, आणि याला म्हणायचं आपल्याला डेटाबेस. फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस. तुम्हाला ज्या वेळेस IT इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला या तिन्ही फील्डवर काय करायचंय, काम करायचंय. तुम्हाला फ्रंट एंडही आलं पाहिजे, तुम्हाला बॅक एंडही आलं पाहिजे, आणि तुम्हाला डेटाबेसही आला पाहिजे. जर समजा तुम्हाला या ठिकाणी फ्रंट एंड येत असेल, तर तुम्ही कोण होणार आहात, फ्रंट एंड डेव्हलपर. तुम्ही कोण होणार आहात, फ्रंट एंड डेव्हलपर. जर समजा तुम्हाला या ठिकाणी बॅक एंड येत असेल, तुम्ही होऊ शकता या ठिकाणी बॅक एंड डेव्हलपर. ज्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे डेटाबेस जमतोय, तुम्हाला चांगल्या प्रकारे डेटाबेसच्या क्वेरी फायर करता येत आहेत, यूज करता येत आहेत, तुम्हाला API कॉल करता येतोय, त्यावेळेस तुम्ही होता या ठिकाणी एक डेटाबेस डेव्हलपर. म्हणजे 3 डेव्हलपर आहेत पहा, फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस. आणि ज्यावेळेस तुम्हाला फ्रंट एंड पण येतंय, ज्यावेळेस तुम्हाला बॅक एंड पण येतंय, आणि ज्यावेळेस तुम्हाला डेटाबेस पण येतोय, अशा वेळेस तुम्ही होता या ठिकाणी फुल स्टॅक डेव्हलपर. अशा वेळेस तुम्ही होता या ठिकाणी फुल स्टॅक डेव्हलपर. म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपरला तिन्ही लेयर्स मध्ये काम करता येतंय. फ्रंट एंडलाही काम करू शकतो, बॅक एंडलाही काम करू शकतो, आणि डेटाबेसलाही काम करू शकतो. ओके, ही एक ओव्हरऑल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. अजून या ठिकाणी आपण थोडी माहिती डिस्कस करूयात. तर पुढे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्रंट एंड, फ्रंट एंड म्हणजे काय, जे आपल्याला दिसतंय डोळ्याने त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. म्हणजे थोडक्यात डिझायनिंगचा पार्ट. तर इथे पहा, फ्रंट एंड वेब डेव्हलपमेंट इज द डेव्हलपमेंट ऑफ द ग्राफिकल युजर इंटरफेस. युजर इंटरफेस म्हणजे UI, जे काय आपल्याला दिसतंय ग्राफिकली. तुम्हाला या ठिकाणी पहा, इथे तुम्हाला इमेज दिसतेय, इथे तुम्हाला व्हिडिओ दिसतोय, इथे टायटल दिसतंय, इथे इनपुट बॉक्स दिसतोय, इथे बटन दिसतंय, इथे लोगो दिसतंय. जे आपल्याला या ठिकाणी डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपलं UI. युझिंग HTML अँड CSS JavaScript. युजर्स कॅन व्ह्यू म्हणजे युजरला दिसतंय, अँड इंटरॅक्ट विथ द वेबसाईट. म्हणजे आपण वेबसाईट सोबत काय करू शकतो, इंटरॅक्ट आपण करू शकतो. जसं या ठिकाणी मी युजर नेम आणि पासवर्ड टाकलं, तर युजर वेबसाईट सोबत मी कम्युनिकेट करतोय, थोडक्यात इंटरॅक्ट करतोय. ओके, तर लक्षात घ्या, फ्रंट एंड म्हणजे थोडक्यात जे डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. तर फ्रंट एंड साठी तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेजेस, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज तुम्हाला गरजेच्या आहेत, आपण कोणकोणत्या लँग्वेजेस कव्हर करणार आहोत पहा. तर फ्रंट एंड मध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात अगोदर लागणार आहे HTML. ओके, मी या ठिकाणी याच्याबद्दल डीप मध्ये बोलणारच आहे, फक्त मी आता तुम्हाला लँग्वेजेस सांगतोय. फ्रंट एंड मध्ये आपण घेणार आहोत HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, JSON, AJAX. त्यानंतर पहा, याला म्हणायचं आपल्याला UI टेक्नॉलॉजीज, याला आपण म्हणतो UI टेक्नॉलॉजीज. पण लक्षात घ्या की जर समजा तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा असेल, तर
तर त्यासाठी तुमच्याजवळ फ्रेमवर्क असणं गरजेचं आहे. विदाऊट फ्रेमवर्क तुम्ही जॉब करू शकत नाही. तर फ्रंट एंडचा फ्रेमवर्क कोणता आहे? रिॲक्ट आहे, अँग्युलर आहे, Vue.js आहे. हे काय फ्रंट एंडचे लायब्ररीज किंवा फ्रेमवर्क आहेत पहा. त्याच्यावर तुम्हाला जॉब भेटणार आहेत. जर समजा तुम्हाला रिॲक्ट येत असेल तुम्ही होणार आहात एक रिॲक्ट डेव्हलपर, अँग्युलर येत असेल तुम्ही होणार आहात एक अँग्युलर डेव्हलपर. म्हणजे फ्रंट एंड मध्ये परत रिॲक्ट पण आणि अँग्युलर पण. म्हणजे तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीच्या बरोबर तुम्हाला या ठिकाणी फ्रेमवर्क येणं सुद्धा गरजेचं आहे पहा. ओके, तर ह्या झाल्या तुमच्या फ्रंट एंड मधल्या टेक्नॉलॉजीज, तुमच्या लँग्वेजेस की आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके, याच्याबद्दल आपण पुढे जाऊन डिस्कस करणारच आहोत. त्यानंतर पुढे पहा, पहिला लेअर झाला तुमचा फ्रंट एंड, सेकंड लेअर झाला तुमचा बॅक एंड. तर बॅक एंड म्हणजे काय की आपण काम करतो सर्व्हर साईडला. तुम्ही ऐकलेलं असेल पहा, क्लायंट साईट अँड सर्व्हर साईट, स्टॅटिक वेबसाईट अँड डायनॅमिक वेबसाईट. दोन प्रकारचे असतात, एक स्टॅटिक अँड डायनॅमिक, एक क्लायंट अँड सर्व्हर साईट. फ्रंट एंड म्हणजे थोडक्यात क्लायंट साईट, आणि आपण काय करतो ज्यावेळेस सर्व्हरला काम करतो त्यावेळेस त्याला म्हणायचं सर्व्हर साईट. तर पहा, बॅक एंड डेव्हलपमेंट मीन्स वर्किंग ऑन सर्व्हर साईट, फोकसेस ऑन एव्हरीथिंग. यू कॅनॉट सी अ वेबसाईट. तुम्ही या ठिकाणी वेबसाईट मध्ये जे काय वर्किंग चाललंय तुम्ही या ठिकाणी पाहू शकत नाहीये, आपल्याला दिसत नाहीये. यामध्ये आपण काय करतो, फोकसिंग ऑन डेटाबेस रिलेटेड आपला कोड असेल, बॅकएंड साठी जे आपल्याला लॉजिक लागतंय ते आपण राईट करतोय, त्यामध्ये आपण एपीआय राईट करतोय, त्यामध्ये आपण सेशन्स असतात, त्यामध्ये आपण सर्व्हर रिलेटेड काम करतो. ओके, तर लक्षात घ्या बॅकएंडला आपण कोणकोणत्या लँग्वेजेस यूज करू शकतो. तर बॅकएंडला आपण या ठिकाणी जावा यूज करू शकतो, बॅकएंडला आपण पायथॉन यूज करू शकतो, बॅकएंडला आपण PHP यूज करू शकतो, बॅकएंडला आपण .NET यूज करू शकतो, बॅकएंडला आपण Node.js यूज करू शकतो. ओके, तर यापैकी आपण कोणतीही बॅकएंड टेक्नॉलॉजी आपण यूज करू शकतो पहा. पण जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं आपल्याला फ्रंट एंड मध्ये फ्रंट एंडचं फ्रेमवर्क महत्वाचं आहे, सेम त्याच प्रकारे आपल्याला जावासाठी प्रत्येक त्याचं फ्रेमवर्क महत्वाचं आहे. म्हणजे जावा जर तुम्हाला करायचं असेल त्यासाठी तुम्हाला जावाचं फ्रेमवर्क लागेल, तुम्हाला पायथॉन डेव्हलपर व्हायचं असेल तर पायथॉनचं फ्रेमवर्क लागेल, PHP साठी PHP चे फ्रेमवर्क लागतील, नोड साठी नोडचे फ्रेमवर्क लागतील. तर तुम्हाला फ्रेमवर्क येणं महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्हाला फ्रेमवर्क येत नाही तोपर्यंत जॉब भेटणार नाहीये. तर फ्रेमवर्क कोणकोणते आहेत ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत, की जावाचे फ्रेमवर्क कोणते आहेत, पायथॉन मध्ये आपण कोणतं फ्रेमवर्क घेणार आहोत, PHP मध्ये आपण कोणतं फ्रेमवर्क घेतोय, नोड मध्ये आपण कोणतं फ्रेमवर्क घेतोय, हे आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोतच. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा थर्ड लेअर डेटाबेस. आता डेटाबेस म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डेटाबेस मध्ये आपल्याला काय करायचं, आपला डेटा स्टोअर करायचा आहे. डेटाबेस मध्ये तुम्ही काय करू शकता, परमनंटली लाईफ टाइम तुम्ही डेटा काय करू शकता, स्टोअर करू शकता. ओके, डेटाबेस डेव्हलपर क्रिएट अँड मेंटेन्स डेटाबेस स्ट्रक्चर्स. ओके, तर आपण यामध्ये काय करतोय, डेटाबेस स्टोअर करण्याचं काम, डेटाबेस रिलेटेड जो काय आपला कोड आहे त्यामध्ये मग डेटाबेस साठी आपण लँग्वेजेस कोणकोणत्या यूज करतोय, तुमचं MySQL असतील, SQL असतील, NoSQL असेल, MariaDB असेल, MongoDB असेल, PLSQL असेल, असे खूप सारे या ठिकाणी डेटाबेसेस काय आहेत, अवेलेबल आहेत जे आपण या ठिकाणी डेटाबेस साठी आपण यूज करतोय. म्हणजे तुम्हाला जर डेटाबेस येत असेल चांगल्या प्रकारे, डेटाबेसवर चांगल्या प्रकारे तुम्हाला काम करता येत असेल, चांगल्या प्रकारे तुम्हाला क्वेरीज राईट करता येत असतील, तर तुम्ही होणार आहात एक डेटाबेस डेव्हलपर. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फ्रंट एंड येत असेल तर तुम्ही होता फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड येत असेल तुम्ही होता बॅक एंड डेव्हलपर, डेटाबेस येत असेल तर तुम्ही होता एक डेटाबेस डेव्हलपर. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे या ठिकाणी फ्रंट एंडचं पण स्किल असतं, बॅकएंडचं पण स्किल असेल, आणि ज्यावेळेस तुमचा डेटाबेसचं पण स्किल असेल, अशा वेळेस तुम्ही होणार आहात एक फुल स्टॅक डेव्हलपर. फुल स्टॅक डेव्हलपर. तर सध्या मार्केटमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये फुल स्टॅक डेव्हलपरला खूप डिमांड आहे पहा. तुम्हाला जर IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फुल स्टॅक आलंच पाहिजे. अगोदर कसं व्हायचं की फ्रंट एंड वर सेपरेट जॉब राहायचा, बॅकएंड साठी सेपरेट जॉब राहायचा, डेटाबेस साठी सेपरेट जॉब राहायचा, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता ज्या वेळेस तुम्ही कंपनीमध्ये जाणार आहात
तुम्हाला फ्रंट एंड वरही काम करायचंय, बॅक एंड वरही काम करायचंय, डेटाबेस वरही काम करायचंय. सध्या मार्केटमध्ये स्किलला महत्व आहे पा. सध्या कॉम्पिटिशन खूप आहे. तुम्हाला एका लँग्वेजवर डिपेंड राहता येणार नाहीये. तुमच्याकडे जितक्या जास्त लँग्वेजेस, जितक्या जास्त टेक्नॉलॉजीज, तितक्या जास्त तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहेत, जास्त आहेत पा. ओके. तर ज्या वेळेस फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस तुम्हाला येतं त्यावेळेस तुम्ही कोण होता, फुल स्टॅक डेव्हलपर होता पा. ठीक आहे. आता ही फक्त माहिती जी मी सांगितली ती माहिती फक्त व्हॉट इज फुल स्टॅक, फुल स्टॅक का कशाला म्हणायचंय आणि फुल स्टॅक साठी आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजेस कव्हर करायच्यात त्याची या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. तर मला फक्त एवढंच सांगा की तुम्हाला फुल स्टॅक म्हणजे काय ते समजलेलं आहे का. ओके, चला चला आपण आता या ठिकाणी पुढे कंटिन्यू करूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपण फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंटची बॅच स्टार्ट करतोय. तर लक्षात घ्या, फुल स्टॅक मध्ये तुम्ही या ठिकाणी पीएचपी, फुल स्टॅक पीएचपी करू शकता. फुल स्टॅक पीएचपी आहे. म्हणजे आपण कोणकोणत्या बॅचेस स्टार्ट करतोय ते लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की फुल स्टॅक मध्ये तुम्ही बॅकएंडला पीएचपी करू शकता, जावा करू शकता, पायथॉन करू शकता, नोड करू शकता. नोड म्हणजे थोडक्यात तुम्ही ऐकलेलं असेल मन डेव्हलपर अँड मीन डेव्हलपर. मार्केटमध्ये सध्या खूप डिमांडिंगला आहे रिॲक्ट अँड नोड. ओके. तर पा फुल स्टॅक पीएचपी ची बॅच आहे. त्यानंतर फुल स्टॅक पायथॉन एक ची बॅच आपण स्टार्ट करतोय. त्यानंतर पा फुल स्टॅक जावाची एक बॅच आपण स्टार्ट करतोय. अँड फुल स्टॅक नोड म्हणजे फुल स्टॅक मर्न डेव्हलपमेंटची बॅच आपण काय करतोय त्या ठिकाणी स्टार्ट करतोय पा. सध्या आपण या ठिकाणी 4 बॅचेस स्टार्ट करतोय. 4 बॅचेस आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. फुल स्टॅक पीएचपी, फुल स्टॅक पायथॉन, फुल स्टॅक जावा अँड फुल स्टॅक नोड. तर तुम्हाला यापैकी कोणतीही तरी एक बॅच काय करायची, जॉईन करायची. सर्व लँग्वेजेस शिकण्याची गरज नाहीये. कोणती तर एकच लँग्वेज करा पण तिला परफेक्ट करा. म्हणजे तुम्हाला जर पायथॉन डेव्हलपर व्हायचं असेल तुम्ही पायथॉन करा, तुम्हाला जावा डेव्हलपर व्हायचं असेल तुम्ही जावा करा, तुम्हाला नोड डेव्हलपर व्हायचं असेल तुम्ही नोड करा. सगळ्या लँग्वेजेस शिकण्याची आवश्यकता नाहीये. तर लक्षात घ्या, आपण या ठिकाणी तुम्हाला बॅकएंडला पीएचपी करायचं असेल पीएचपी घेणार आहोत, पायथॉन करायचं असेल पायथॉन घेणार आहोत, जावा करायचं असेल जावा घेणार आहोत, नोड करायचं असेल तुम्ही नोड ही करू शकता. ओके. तर डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्हाला या ठिकाणी बॅकएंडला काय यूज करायचंय. ओके. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहोत की आपल्या बॅचेस कधीपासून स्टार्ट होतील. पायथॉन कधी स्टार्ट होतंय, जावा कधी स्टार्ट होणार आहे आणि नोड आपण कधी स्टार्ट करतोय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहा, जी आपण या ठिकाणी आजपासून फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंटची बॅच घेतोय त्या बॅचवर आपण देतोय 25% ऑफ. 25% ऑफ आपण काय करतोय ते कुपन कोड तुम्हाला देतोय. एक कुपन कोड मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही प्रत्येक कोर्सवर, ऑल कोर्सवर तुम्ही काय करू शकता, 25% तुम्हाला या ठिकाणी फी काय आहे, डिस्काउंट आहे. म्हणजे तुम्हाला एक मी कुपन कोड देणार आहे 25% ऑफ वाला. तुम्ही प्रत्येक कोर्सवर काय करू शकता, 25% डिस्काउंट मिळवू शकता. ओके. चला मी आता तुम्हाला या ठिकाणी थोडंफार कोर्स बद्दल या ठिकाणी माहिती सांगतोय की कधीपासून कोणती बॅच सुरू होतीये. तर इथे पहा, गुगलला गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचंय. मी या ठिकाणी इथे सर्च करतोय पहा, web.luxtechhub.in, web.luxtechhub.in तुम्ही साईट सर्च करा. किंवा मोबाईल मध्ये जर तुमच्याकडे प्ले स्टोर जर असेल तर प्ले स्टोर मध्ये तुम्ही आपला मोबाईल ऍप आहे पहा, डायरेक्टली तुम्ही सर्च करा लक्स टेक हब. लक्स टेक हब तुम्ही या ठिकाणी सर्च करा. आपला जो काय मोबाईल ऍप आहे तो मोबाईल ऍप तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व कोर्सेस त्या ठिकाणी दिसतील पहा. मोबाईल मध्ये मोबाईल ऍप आहे, ज्यांच्याकडे लॅपटॉप असेल त्यांनी ही वेबसाईट सर्च करा web.luxtechhub.in. तर इथे पहा तुम्हाला या ठिकाणी कोर्सेस दिसतील पहा. आज 9 जुलै, उद्यापासून आपण काय करतोय, 10 जुलै पासून फुल स्टॅक पायथॉनची बॅच स्टार्ट करतोय. परवा दिवशी 11 जुलै पासून आपण मनस्टॅक म्हणजे नोडची आपण बॅच स्टार्ट करतोय आणि 15 जुलै पासून आपण स्टार्ट करतोय फुल स्टॅक जावाची बॅच. फुल स्टॅक जावा 10 जुलै पासून फुल स्टॅक पायथॉन, परवापासून फुल स्टॅक मन अँड 15 पासून आपण स्टार्ट करतोय फुल स्टॅक जावा. पीएचपी ची बॅच स्टार्ट होण्यासाठी थोडा टाइम आहे. पीएचपी ची बॅच आपण थोड्या दिवसानंतर काय करणार आहोत, घेणार आहोत. पण सध्या आपण 3 बॅचेस स्टार्ट करतोय.
फुल स्टॅक पायथॉन, फुल स्टॅक मन अँड फुल स्टॅक जावा. तर इथे तुम्हाला फी दिसेल पहा, 14,000 रुपये फी दिसते, इथे पण 14 दिसते, इथे पण 17,000 रुपये तुम्हाला फी दिसते. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक कोर्सवर मी तुम्हाला 25% डिस्काउंट दिसतोय. हे पहा, आपण या ठिकाणी एखादी बॅच ओपन करूयात. पहा, मी या ठिकाणी एक पेड कोर्सेस मध्ये जातोय. हे पहा, फुल स्टॅक पायथॉन कधीपासून स्टार्ट होतीये, व्ह्यू डिटेल्स वर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या फॅसिलिटीज, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज, कोणकोणते सर्टिफिकेट्स तुम्हाला आपण प्रोव्हाइड करतोय त्याची मी तुम्हाला माहिती सांगतो. पहा, तर फुल स्टॅक पायथॉन बद्दल आपण बोलतोय. बॅच स्टार्ट होते उद्या. टायमिंग बॅचचा हाच राहील, सकाळी 9:30 ते 10:30, 10:30 ते 11:30. म्हणजे आपण बॅच जी स्टार्ट करतोय ती आपण 2 मध्ये स्टार्ट करतोय, म्हणजे 2 तास घेणार आहोत, 9:30 ते 11:30 मध्ये. ओके, चला. तर फुल स्टॅक पायथॉन मध्ये पहा, जी बॅच आपण स्टार्ट करतोय, तुम्हाला ऑनलाईन करायची असेल तुम्ही ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन करायची असेल तुम्ही ऑफलाईन करू शकता. त्यानंतर पहा, जे काय मी तुम्हाला या ठिकाणी शिकवतोय ते पूर्णपणे लाईव्ह आहे. पहा, टोटली आपण प्रॅक्टिकली घेतोय. असं नाही की तुम्हाला ऑलरेडी मी सगळं काही प्रोग्राम राईट करून ठेवलेला आहे आणि तो प्रोग्रामच मी तुम्हाला वाचून किंवा त्याच्यामध्ये बदल करून सांगणार आहे, असं होणार नाहीये. ओके, म्हणजे पूर्ण 100% प्रॅक्टिकली आहे. पहा, त्यानंतर जे काय मी या ठिकाणी तुम्हाला बोलतोय, जे मी तुम्हाला शिकवतोय, हे पूर्णपणे रेकॉर्ड होतोय. पहा, रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला आपला जो काय ऍप आहे, मोबाईल ऍप, त्या मोबाईल ऍप मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ तिथे अवेलेबल होईल. पहा, रेकॉर्डेड व्हिडिओ जे मी तुम्हाला शिकवतोय तोच रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला ऍड करणार आहे. पहिल्या बॅचचा किंवा पाठीमागच्या बॅचचा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला देणार नाहीये. लाईव्ह बॅचचा, तुमच्याच बॅचचा तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ भेटणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला फ्री मध्ये काय करणार आहे, अवेलेबल करून देणार आहे. त्यानंतर पहा, कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण ISO सर्टिफाईड कम्प्लिशन सर्टिफिकेट आपण प्रोव्हाइड करतोय. कोर्सच्या या ठिकाणी ड्युरेशन आहे टोटल 6 महिने. फुल स्टॅक पायथॉन साठी लागतात 6 महिने. 6 महिने झाल्यानंतर पहा, एक बिगो सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. त्या कंपनीची तुम्हाला आपण 6 मंथची इंटर्नशिप काय करतोय तिथे फ्री मध्ये प्रोव्हाइड करतोय. फ्री मध्ये काय करणार आहोत, प्रोव्हाइड करणार आहोत. त्या इंटर्नशिप मध्ये तुम्ही लाईव्ह प्रोजेक्ट्स वर काय करणार आहात, तिथे काम करणार आहात. म्हणजे तुम्ही कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आपण इंटर्नशिप सुद्धा फ्री मध्ये देतोय. पहा, मग तुम्हाला 3 मंथची करायची आहे, 6 मंथची करायची आहे, तुम्ही तिथे जाऊन इंटर्नशिप तुम्ही करू शकता. पहा, इंटर्नशिप टोटली फ्री मध्ये आहे. इंटर्नशिप मध्ये तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे चार्जेस घेतला जाणार नाहीये. म्हणजे कोर्स प्लस इंटर्नशिप तुम्हाला फ्री मध्ये भेटतोय. म्हणजे कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट पण भेटेल, प्लस इंटर्नशिप सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ओके, त्यानंतर पहा, आपण कोणकोणत्या लँग्वेजेस घेणार आहोत फुल स्टॅक पायथॉन मध्ये. HTML CSS, बुटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, जेसन, अजॅक्स. आणि फ्रंट एंड साठी फ्रेमवर्क आपण यूज करणार आहोत रिॲक्ट किंवा अँग्युलर, दोन्हीपैकी एक फ्रेमवर्क आपण घेणार आहोत. तुम्ही जे म्हणताल ते फ्रेमवर्क आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहा, तुम्ही म्हणले सर रिॲक्ट घ्यायचंय, आपण रिॲक्ट घेऊया. तुम्ही म्हणले सर अँग्युलर घ्यायचंय, आपण या ठिकाणी अँग्युलर घेणार आहोत. पहा, ओके. तर हा जो काय पार्ट झाला, हा पार्ट झाला समजा फ्रंट एंडचा. बॅकएंड साठी आपण घेणार आहोत कोर अँड ऍडव्हान्स पायथॉन. त्यानंतर पायथॉन मॉड्यूल्स, पायथॉन मध्ये प्रोजेक्ट घेणार आहोत. जे काय या ठिकाणी सिलेबस आहे तो सिलेबस मी तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करतो की कोर पायथॉन मध्ये कोणता सिलेबस आहे, ऍडव्हान्स मध्ये कोणता आहे, मॉड्यूल्स मध्ये कोणता आहे, ते सिलेबस मी तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करतो. मग त्यानंतर आपण घेणार आहोत पायथॉनचं फ्रेमवर्क, डिजँगो फ्रेमवर्क. पायथॉनचं फ्रेमवर्क कोणता आहे फेमस, डिजँगो. तर आपण डिजँगो फ्रेमवर्क आपण घेणार आहोत पहा बॅक एंडला पायथॉन साठी. आणि डेटाबेस साठी आपण घेणार आहोत MySQL. ओके. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत एक प्रोजेक्ट, पूर्ण फ्रंट एंड बॅक एंड अँड डेटाबेसचा यूज करून आपण एक प्रोजेक्ट घेणार आहोत. मग तो प्रोजेक्ट तुमचा डिप्लॉय कसा करायचा आहे, त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला गिटहबला कशा प्रकारे होस्ट करायचा आहे, हे सगळं आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहा, हे सगळं आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहा, ओके. तर लक्षात घ्या, ड्युरेशन टोटल बॅचचं ड्युरेशन आहे 6 महिने. टोटल ड्युरेशन आहे या ठिकाणी 6 महिने. ओके, भरपूर या ठिकाणी गोष्टी आहेत, मी तुम्हाला ते चालू लेक्चर मध्ये सांगेल. चालू लेक्चर मध्ये ज्यावेळेस उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत फुल स्टॅक पायथॉनची बॅच,
त्यावेळेस मी तुम्हाला याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे डिस्कस करून सांगेल. हा, आता या ठिकाणी पहा फुल स्टॅक पायथॉनची फी इथे तुम्हाला 14,000 रुपये दिसते. तुम्ही या ठिकाणी फी इन्स्टॉलमेंट मध्ये म्हणजे ईएमआय मध्ये सुद्धा पेड करू शकता. पहा इथे तुम्हाला जर ईएमआय मध्ये करायचं असेल, तुम्ही बाय विथ इन्स्टॉलमेंट इथे तुम्हाला 3 ईएमआय करून दिलेले आहेत. पहा 1, 2, 3 तुम्ही ईएमआय मध्ये सुद्धा पेड करू शकता. किंवा तुम्हाला जर या ठिकाणी कुपन कोड यूज करायचा तर इथे पहा बाय नाव वर क्लिक करायचा. इथे पहा टोटल तुम्हाला फी दिसते 14,000 रुपये. इथे तुम्हाला एक कुपन कोड दिसतोय पहा 25% ऑफचा. ऑटोमॅटिकली तुम्हाला तो कुपन कोड येणार आहे. फक्त तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं. हे पहा क्लिक करायचंय, या ठिकाणी अप्लाय वर क्लिक करायचं. हे पहा ऍक्च्युअल फी होती तुमची 14,000 रुपये. फुल स्टॅक पायथॉनचा कोर्स तुम्हाला किती मध्ये भेटतोय? 25% ऑफ केल्यानंतर 10,500 रुपयामध्ये. 10,500 रुपयामध्ये टोटल फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस, फ्रंट एंडचं फ्रेमवर्क अँड बॅक एंडचं फ्रेमवर्क या ठिकाणी तुम्हाला भेटतंय. पहा ओके, तर हे झालं समजा फुल स्टॅक पायथॉन बद्दल. तर आपल्याला पुढे जाऊन ज्यावेळेस आपण उद्यापासून पायथॉन फुल स्टॅक स्टार्ट करूय त्यावेळेस मी तुम्हाला याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे डीप मध्ये समजून सांगेन. त्यानंतर आपण या ठिकाणी आता बोलूयात फुल स्टॅक जावा बद्दल. पहा फुल स्टॅक जावा, तर फुल स्टॅक जावाची बॅच स्टार्ट होते 15 जुलैला. 15 जुलैला फुल स्टॅक जावा मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय फ्रंट एंड बॅक एंड अँड डेटाबेस तर येणारच आहे. फुल स्टॅक जावा मध्ये पहा आपण घेणार आहोत HTML CSS, बुटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, त्यानंतर रिॲक्ट, अँग्युलर फ्रेमवर्क तर आपलं येणारच आहे. हा, बॅकएंडला आपण यूज करतोय कोर अँड ऍडव्हान्स जावा, JDBC, सर्वलेट, त्यानंतर जावाचं फ्रेमवर्क आहे पहा स्प्रिंग किंवा स्प्रिंग बूट. ओके, फ्रेमवर्क आहेत पहा. MySQL डेटाबेस घेणार आहोत. त्यानंतर आपण जावामध्ये प्रोजेक्ट घेणार आहोत. प्रोजेक्ट तुमचा होस्टिंग कसा घ्यायचा आहे, डोमेन नेम कसं विकत घ्यायचंय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत. प्लेसमेंटची तुमची तयारी करून घेणार आहे. मॉक इंटरव्ह्यू तुमच्या या ठिकाणी आपण घेणार आहोत. लिंक्डइनला तुमची प्रोफाईल कशी तयार करायची आहे, जॉब कसे सर्च करायचे, रिझ्यूम कसा बिल्ड करायचा आहे, हे सर्व आपण या ठिकाणी इथे घेणार आहोत. पहा यामध्ये सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ भेटणार आहेत. ISO सर्टिफाईड कम्प्लिशन तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे. 6 मंथची बिगो सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडची तुम्हाला इंटर्नशिप आपण प्रोव्हाइड करतोय. ओके, तर ह्या कोर्स मध्ये पण 17,000 रुपयाचा कोर्स आहे. तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये पण पेड करू शकता किंवा इथे तुम्ही कुपन कोड जर आपण यूज करतोय तर कोर्स फुल स्टॅक जावाचा कोर्स तुम्हाला फक्त पडतोय 12,700 रुपयामध्ये. ओके, म्हणजे फुल स्टॅक जावाचा कोर्स तुम्ही या ठिकाणी फुल स्टॅक 12,000 रुपये 700 रुपयामध्ये करू शकता. फुल स्टॅक जावाची बॅच चालते जवळजवळ 10 महिने, अप्रॉक्सिमेटली एक 10 महिने धरून चला. 10 महिने या ठिकाणी तुमची फुल स्टॅक जावाची बॅच चालेल. ज्यावेळेस जावाची बॅच स्टार्ट होईल त्यावेळेस आपण जावा बद्दल डिस्कस त्यावेळेस करूयात. आता मी फक्त तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतोय की कोणती कधी बॅच स्टार्ट करतोय आपण आणि त्याची ऍक्च्युअल फी किती आहे. ओके, त्यानंतर पहा उद्यापासून आपण स्टार्ट करतोय पायथॉन आणि परवापासून आपण स्टार्ट करतोय नोड. म्हणजे 11 जुलै पासून आपण स्टार्ट करतोय नोडची बॅच मन स्टॅक डेव्हलपर. तर इथे सुद्धा सेम तोच फंडा आहे की तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह लेक्चर असतील, 100% प्रॅक्टिकल ट्रेनिंग असेल, रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला ऍप मध्ये भेटतील, कम्प्लिशन सर्टिफिकेट, बिगो सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडची इंटर्नशिप आहे. हा, आता बॅकएंडला फ्रंट एंड तर तुम्हाला माहितच आहे. बॅकएंडला आपण काय काय यूज करणार आहोत, Node.js आहे, Express.js आहे, रेस्ट API आहे, प्रोजेक्ट आहे, त्यानंतर गिटअप आहे. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी नोड मध्ये घेणार आहोत. पहा ज्यावेळेस नोडची बॅच 11 जुलै पासून स्टार्ट होईल, आकाश सर म्हणून आहेत, ऑलरेडी ते कंपनीमध्ये जॉबला आहेत. कंपनीमध्ये जॉब करून ते तुम्हाला या ठिकाणी ते शिकवणार आहेत. पहा म्हणजे ऑलरेडी वर्किंग पर्सन्स आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी फुल स्टॅक नोड डेव्हलपरची बॅच ते काय करणार आहेत, कंटिन्यू करणार आहेत. ज्यावेळेस फुल स्टॅक नोडची बॅच स्टार्ट होईल त्यावेळेस आकाश सर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करतील. त्यामध्ये कोणकोणत्या लँग्वेजेस, कोणकोणते प्रोजेक्ट्स आपण या ठिकाणी घेणार आहोत ते तुम्हाला पुढे जाऊन आकाश सर एक्सप्लेन करतील. पहा या कोर्सवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 25% ऑफचा कुपन कोड भेटेल. लक्षात घ्या, कुपन कोड हा फक्त 20 जुलै पर्यंतच व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुपन कोड यूज करू शकत नाहीये. प्रत्येक बॅचवर आपण तुम्हाला 25% ऑफ देतोय. पहा 25% ऑफ देतोय. या ठिकाणी पहा
आज फक्त इंट्रोडक्शन घेतलंय. उद्यापासून स्टार्ट करतोय आपण फुल स्टॅक पायथॉनच्या बॅचला. जावा मंथची बॅच स्टार्ट करतोय 11 जुलै पासून. मंथ स्टॅकची बॅच स्टार्ट होतीये 11 जुलै पासून. आणि जावाची बॅच या ठिकाणी स्टार्ट करतोय आपण 15 जुलै पासून. तर लक्षात असू द्या टायमिंग. तुम्हाला जावा करायचं जावा करा, पायथॉन करायचं पायथॉन करा, नोड करायचे नोड करा. जर तुम्ही पायथॉन केलं तर तुम्ही होणार आहात एक पायथॉन फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर. जर समजा तुम्ही या ठिकाणी नोड करत असताल तुम्ही होणार आहात एक फुल स्टॅक मंथ स्टॅक डेव्हलपर. आणि जर जावा करत असताल तर फुल स्टॅक जावा डेव्हलपर. ओके, चला तर उद्यापासून आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय पायथॉनची बॅच. तुम्हाला जर मंथ करायचं असेल 11 पासून आपण मंथ स्टॅकची बॅच स्टार्ट करतोय आणि 15 तारखेपासून आपण फुल स्टॅक जावाची बॅच स्टार्ट करतोय. तर आज मी फक्त तुम्हाला एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ऍक्च्युअल सिलेबस म्हणजे ऍक्च्युअल टॉपिक हे उद्यापासून काय होतील प्रत्येक बॅच मध्ये स्टार्ट होतील पहा. ओके, ठीक आहे. तर तुमचे जर काही समजा प्रश्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही मला विचारा.